पिक्चर मध्ये आलोय. मी 10 वर्षापासून ती गाणं म्हणतोय. तुला नीट म्हणा येतं का? चाल चोरली म्हणून सांग ना. म्हणजे मी गाणं म्हणू? ऐकव बरं जरा आम्हाला. माझ्या आवाजात म्हणू? तुझ्या आवाजात ऐकव. कसं आहे बरं का जाधव साहेब, हा? मी कुठं पण गाणं म्हणत कुठं बी म्हणतो, कुठं बी म्हणतो. तेच म्हणलं, रस्ते म्हणतो कुठं पण गाणं म्हणत नाही. मी माझ्या आवाजात म्हणतो. तुझ्या आवाजात. मी स्टुडिओ शिवाय म्हणत नाही, पण आज ऍडजस्टमेंट करून घेतोय. नशीब आहे तुमचं. यांचं लय नशीब मोठं आहे. मी गाणं म्हणणार आहे, ही वाजवणार आहे. ऍडजस्ट करू ना. हे खजानानल पहल्याचा मंदी अनहता मंदी ताट आले कुणी कुणी हरलंय आज कपड्याचं झालं वाटोळ अरे तुडवलया आबाड फोडलया. आता 1000 रुपये. 1000 रुपये कशासाठी? मग गाणं म्हणलं नाही. आला का? म्हणजे तुला इथं संधी दिली, आमच्या उपकारच केला. गाणं म्हणलो 1000. अरे का दादा मोठा माणसं दादा हे का दादा ए देखत आता ए स्टाईल कोणाची करून आलाय? शहनशाह. शहेनशाह. हा मी शहनशाहच होतो दादा, फक्त वाटोळीत सापडलोय. चिंध्या चिंध्या झाल्या शहेनशाह. ते आता वाटाने येताना झालंय. हा शहेनशाह. शहनशाह बच्चन साहेबाचं गाणं ऐकलं का? ऐकलं की दादा? कुठला? लय मस्त गाणं होतं. कुठलं? सलामे हिस्क. सलामी हिस्क. म्हणजे हिसक्या हिसक्यातच झालंय असं. अरे चांगलं हिस्क आहे त्याला का तुझं? सलामी हिस्क. सलामे हिस्क ऐकलं का? ऐकलं का? काय कसं काय होता? आवाज कसं काय? काय आवाज होता हा, दादा, बरं. आणि काय तो गायक होता हा, हा. दादा. त्याच्यापेक्षा तसले आमच्या इथं ते गटरात पडलेले असते. ऍक्शन करत होतं. ऍक्शन कुठली बुंगारच हानीतात. पण आवाज काय होता? आवाज काय आवाज होता दादा. हा, हा. हे 1 नंबर आवाज दादा. माहित. त्याच्यापेक्षा खारीवाला बारा. खारेवाल्याला सुर असतो का रे? हा? त्याचा काय आवाज तो होता? इथं बस. फक्त एका 1-2-4 खुर्च्या मांडल्या, त्याच्यावर जाऊन बस तू. इतकं वर नको बाबा, नको मागणं दगड हाणत्यात पण. नाही नाही असं टपली मारतील. तू बस त्याच्यावर जाऊन. कारण महाराष्ट्रातले मोठे मोठे कलाकार आणून इथं बसवले. तिकडे 2 बसवले, तिकडे 3 बसवले. इकडे कुठं ती काय? तुला दिसा नाही कुठे? हे उठ रे जरा मधला. अयो काय झालं? उठताना दम नाही लागला. ही वाजवतय होय. कलाकार आहे मोठं ती. ही काय वाजवतय? हे दाखव रे. काय आहे का ते? डोळ्यात बी गेलोय ती हा, मग. खुळखुळा. ह्याच्यावर डिरिंग बी करू नको. जेवढं झेपतंय तेवढंच वाजवायचं. आत्रा धंदा नाही करायचा. तो कार्यक्रम संपल्यावर मला भेटा भाऊ. कशासाठी? तुला एक पार्लेचा पुडा दे. एनर्जी येते त्याने. मोठा कलाकार आहे तो. मोठा कलाकार. वाद्य बघ त्याचं. काय वाद्य. अरे भाऊ तू ते खुळखुळा वाजवू नको. तुझ्याकडे देवाने किती मोठी देणगी दिलेली. कसलं? तुला एक लय मोठं वाद्य दिलंय, तेच वाजवायचं. कुठलं? मग काय तू हे काय दुसरं ते आणायची अरे गरज वाद्य नाही. कुठलं ते सांग. नुसतं असं उभं राहायचं हा. आणि असं करायचं. काय करायचं काय? बरं गाड्या खरपडांग खरपडांग खरपडांग. गिटार गिटार. गिटार. ते काय पोटावर चित्र काढलं? चित्र बी काढू ना. चित्राची गरज काय होती? बनेल काढला की गरज करा. मोठा माणूस आहे तो. मोठा माणूस कसं हसतंय. भाऊ तुझं लग्न झालं का रे? नाही. डोक्यात बी आणू नको. का बरं? ह्याचं लग्न होईल होईल. का? लय भारी भारी पडल्यात रे बाबा. लय मस्त मस्त ही पार आता पार जुन्यागड. काय त्याचा उपयोग आहे सांग. काय नाही, तू लग्न तू होईल हे डोक्यात सुद्धा आणू नको. तू फक्त गणपती बुडवायला, नवरात्र वराती पुढं नाचाय. भागो भागो भाग. याच्याशिवाय दुसरं कामच काय नाही. नाही. 1000 मुलांच्या पाठीमाग फक्त 850 मुली आहेत. राहिलेली 150 तुझ्यासारखीच बोका लावून हाय हाय हाय, त्याच्यात आहे. तुम्ही चांगली चांगली तुझ्याकडे. असं दे पण सक्का भाव वाटतो का नाही तुझा? तब्येतीला नाव ठेवतोय त्याच्या. ही 6 पॅकची तयारी चालली. इकडे बघ फॅमिली पॅक. फॅमिली पॅक नाही, सक्का भाव वाटतो का नाही तुझा? गुलाबजामुन व्हायचं. जिथनं सुरू होतोय तिथं संपतोय. पण सक्का भाव दिसतोय का नाही माझा हा? भाऊ? हा बघ नीट जरा चेहरा बिरा तब्येत कसं काय वाटतंय? हा हा माझा भाऊ? अयो काय झालं? तरी मला गावातली लोक म्हणत होती काय? तुझ्या बापाचा काही भरोसा नाही. तब्येत बघ म्हणलं, तब्येत
तब्येत हा, काय बॉडी आहे मग दादा. तू असे ते पहिलं कट्स जावतात का नाही, कट्स बॉडी शो. बॉडी शो तसं करायचं असेल बिचीला. असं केलं की हाडकं बाहेर निघतात. अरे वजनदार माणूस आहे चांगला तो. काय वजनदार आहे. मग मापात टाकलं तर ते माप सुद्धा हसाय. काय वजनदार हा, आहे. मग आणि तू जीवनात येऊन यांनी अरे वजन बघ की त्याचं. काय वजन आहे. मग हा, काय वजन आहे. मग 3.5 किलो वजन. हा त्याने जीवनात येऊन किती मोठे उपकार केलेत माहिती का त्याच्या आई वडिलांवर. कोणावरती? आई वडिलांवर, अख्ख्या कुटुंबावर जीवनात येऊन किती मोठं. कसलं उपकार? हा, बघा ना किती उपकार केलेत. अरे कसलं उपकार? तुम्हाला माहिती का, कुणाच्या शेतामध्ये आता झाडं राहिली नाहीत.